नमस्कार, मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत। आमचं गाव आमचं गणेश मंडळ या पहिल्या भागासाठी आज आपण मान तालुक्यातील दहिवडी येथील कटपाळे वस्ती येथील श्री संत सावतामाळी गणेश मंडळात आलेलो आहे। आपल्याला सर्व गणेश भक्त आज दिसत आहेत आणि आजच गणेशचं आगमन झालेलं आहे। खरं तर पहिल्या भागासाठी आज आपण आलो, त्याचं कारण आहे की हे गणेश मंडळ केव्हा स्थापन झालं, कोणकोणते उपक्रम राबवतात आणि कोणकोणते कार्यक्रम आहेत, अशी विविध माहिती घेण्यासाठी आज आपण या गणेश भक्तांच्याकडे आलेलो आहेत। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव सांगा। तात्याबा जगन्नाथ कटपाळे। बर, तुम्ही काय शेती वगैरे काय करता? शेतीच करतो। बर, अजून काय नाही, दुसरं काय नाही, शेती व्यवसाय। शेती करता। आज गणेश मंडळाची आपली संत सावतामाळी गणेश मंडळाची स्थापना केलेली आहे आणि कटपाळे वस्तीत हद्दीस केलेले आहे। कटपाळे वस्तीवर केव्हा हे गणेश मंडळ स्थापन केलं? तसं मंडळ 85 साली स्थापन झालं। मी सावतामाळी पुण्यतिथी 80 ला चालू केली आणि गणपती 85 ला, पण त्या खरा जोर आला 2012 नंतरच। गणपती मंडळ मोठंच झालं ते 2012 नंतर। इतकं मोठं झालं की काय बघायलाच नाही। म्हणजे आज 50,000पेक्षा जादा वर्गणी गोळा होती, 50-60 हजार खर्च होतो। म्हणजे असे गणपती मंडळ मोठं आहे, म्हणजे सर्वच म्हणजे बाजूनं भक्कम आहे। आणि कसं आहे महत्वाचं, नोकरदार वर्ग जवळजवळ 40-45 नोकरदार वर्ग आमच्या मळ्यातला आहे, तो बाहेर असतो। तो गणपतीला अवश्य येतो। मिलिटरीमॅन असो, फक्त पोलिसांनी सुट्टी मिळत नाही, PSI बंदोबस्त, हा, तर मिलिटरीमॅन म्हणा, इतर म्हणा, असे 40-45 मुलं बाहेर आहेत त्यांना, ते सुद्धा गणपतीला आणि ज्योतिबाच्या काठीला आवर्जून हजर राहतात। काय राजकीय क्षेत्रात काय ह्या वस्तीचा सहभाग काय आहे? हो, मी ग्रामपंचायत सदस्य 2000 साली झालो। त्यानंतर अमित आमचा 2015 ला झाला। असं ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आमच्या मळ्यात होऊन गेले। बरं, एक सांगा, खरं तर तुम्ही सर्व क्षेत्रात माणसं सांगितले, राजकीय क्षेत्रात सांगितलेले आहेत, पण अजून एक प्रश्न आहे की आपल्या वस्तीवर गणेश मंडळ स्थापन करावं किंवा गणपती बसवा, असं कसं काय म्हणत आलं? काय कारण असावं त्या अगोदर आमचा अमित अविनाश ही छोटा गणपती बसवत होते, पण 2012 ला नंतर बऱ्याच जणांनी नवस केला आणि नवसाला गणपती पावायला लागला। मग आजपर्यंत मंडळाचा गणपती नाही, हा लोकांनी नवसाचा गणपती म्हणून साजर केलेला आहे। आतापर्यंत नवसाचाच गणपती देतात। आज सुद्धा आमच्या धाकट्या मुलानं नवसाचाच गणपती अविनाश कटपाळे, म्हणजे खरेदी करायचा नाही, खरेदी नाही, नवसानं। आता सुद्धा 2 गणपती 2 वर्षाचं बुकिंग झालेलं आहे, 2 वर्षाचं, हा, नवसाचे गणपती। कोणी सौजन्य नाही, पण फक्त नवसाला पावतो आणि हा, मग ती मूर्ती देतात। हे एक वेगळं पण आहे, हा, वेगळं पण आहे मंडळ। अजून काय वेगळं पण काय आहे? तसं कार्यक्रमही भरपूरही असतात। हा, कार्यक्रम भरपूर असतात, 10 दिवस म्हणजे आनंद उत्सव आमच्यात। म्हणजे संत सावतामाळी पुण्यतिथी साजरी केली, त्या संत सावतामाळीवरनं तुम्ही हा गणपती मंडळ परत चालू केलं। संत सावतामाळी हे गणेश मंडळाला नाव दिलं। हा, धन्यवाद।
मोजावी. नाव सांगा तुमचं. अमित जी, एक सांगा आपले कार्यक्रम कसे आहेत आपले? आता गणपतीचं आज आगमन झालेलं आहे, आजपासून शेवटच्या दिवसापर्यंत कार्यक्रम कसे आहेत? आमचे 10 दिवस कार्यक्रम राहतात. सगळे लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सगळे सहभागी होतात आमच्या कार्यक्रमामध्ये. आणि आमचे कार्यक्रम कसे, महिलांची संगीत खुर्ची असेल, मुलांची, पुरुषांची, असे लहान मुलांची संगीत खुर्चीचा कार्यक्रम राहतो. नंतर डान्स स्पर्धा राहते, तर रेकॉर्ड डान्स स्पर्धा राहते, नंतर चमचा लिंबू वगैरे अशा स्पर्धा राहतात. आणि शेवटचा आम्ही 4-5 दिवस आमचे म्हणजे कार्यक्रम मोठे राहतात. आम्ही असं स्टेज वगैरे मोठं घालून त्यावरती जिवंत नाटक दाखवतो आम्ही, जिवंत देखावे सादर करतो आम्ही. हा, आतापर्यंत कुठले कुठले देखावे म्हणजे आता सादर? आता गेल्या वर्षी आम्ही एक विनोदी देखावा सादर केलेला आहे इथे, चावड शाळा हा देखावा सादर केला. या चालू वर्षी आम्ही 4 ते 5 देखावे सादर करणार आहे. 2 विनोदी आणि 3 कौटुंबिक असे 5 देखावे सादर करणार आहे यावर्षी. विनोदामध्ये कुठले तुम्ही तयारी? विनोदामध्ये यावर्षी पहिला देखावा तो चालू शाळा आहे. दुसरा देखावा लाडकी बहीण भावाची. हा 2 हे विनोद देखावे आणि 3 जे आहेत हृदयस्पर्शी देखावे एकदम असं कौटुंबिक. एक आहे, एक पहिल्या देखाव्याचं नाव आहे म्हणजे असे वेगवेगळे तुम्ही वेगवेगळे देखावे. कर्मदंड एक आहे त्यामध्ये देखावा, कर्मदंड एक देखावा आहे. खेळ नशिबाचा हा एक देखावा आहे आमचा. असे देखावे आहेत खूप, असे म्हणजे हृदयस्पर्शी देखावे आहेत. बरं, आता मला सांगा, हे तुम्ही जिवंत देखावे सादर करताय म्हणजे पात्र आपलेच आहेत का बाहेरून? पात्र सगळे आमच्या मंडळामध्येच मुलं सहभागी होतात. जे म्हणजे स्त्रियांचे रोल असतील, महिलांचे, ते मुलं स्वतःहून म्हणजे असं कोणावर अशी लादावी लागत नाही, उत्साहानं. हा, कोणाला असं म्हणायला लागत नाही तू करावंच लागेल, असे मुलं स्वतःहून सहभागी होतात. असे वेगळे स्त्रियांचे रोल असं वेगवेगळे रोल असं, महाराजांचे भूमिका असतील. हा, स्वतःहून उत्स्फूर्तपणे सगळे मंडळाचे कार्यकर्ते करतात. धन्यवाद. खरं तर तुम्ही छोट्याशा वस्ती असून सुद्धा तुम्ही जिवंत देखावे आणि वेगवेगळे म्हणजे लोकांना काय आवडतं, विनोद आणि हृदयस्पर्श दोन्हीचा संगम. धन्यवाद. तुमचं नाव सांगा. माझं नाव पोपट कप्पा. काय करता तुम्ही? मी आर्मीमध्ये. बरं, खास गणपतीच्या प्रोग्रामसाठी आम्ही सुट्टी आलो. काय मनात काय आहे म्हणजे खास गणपतीसाठी जावं म्हणजे पावला गणपती का काय? नाही, गणपती बऱ्याच वेळा मला स्वतःला पावलेला आहे. बरं. आणि माझा गणपतीवरती खूप विश्वास आहे. बरं. तर सध्या मी 5 महिना सुट्टी न येतात खास गणपती कार्यक्रमासाठी आलेला. म्हणजे कायम तुम्ही आता का? म्हणजे कायम आम्हाला यायला मिळत नाही. 2021ला ज्यावेळेस गणपती या साईडमध्ये बसवला होता, त्याच्यानंतर आत्ता सुट्टी मिळाली. म्हणून यावर्षी नियोजन केलं की खास नियोजन केलं, खास करून गणपतीसाठी सुट्टी काढली. बरं, आता बाकीचे जे आहेत तुमचे कोणी मुंबईला नोकरी करणारे त्यांना काय सांगता? या मंडळातील कमीत कमी 40-45 लोक बाहेर गावी नोकरी करतात. तर कधीही कोणत्याही नोकरदार वर्गाला वर्गणी अशी मागावी लागत नाही. ग्रुपवरती मेसेज केला तर सर्वजण वर्गणी देत असतात आणि नोकरदार वर्गांचा खूप असा चांगला प्रतिसाद आहे. सर्वजण उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. गणपती बसवायला नाही पोचले तरी आता 2-3 दिवसानंतर लास्ट वीक हा पूर्ण नोकरदार भरपूर येत असतात. खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. सगळे त्यांच्यामुळे नोकरदार पुढे येत असल्यामुळे हे गाव वस्ती हमेशा उत्साहात एकत्र येऊन प्रत्येक सण हा साजरा केला जातो. धन्यवाद. तुमचं नाव सांगा. सचिनचे, आता तुम्ही गणरायाच्या उत्साहात सहभागी झाला. काय शेती वगैरे काय करतात? नाही, शेतीच शेतीचे सगळी कामं तर सगळीच असतात, पण कामात वेळ काढायचा असतो. पण आपल्या मंडळासाठी भरपूर वेळ काढतो. गणेश मंडळ आहे. गणेश मंडळ आपलं म्हणजे स्थापन केल्यापासून जे आतापर्यंत आम्ही करतोय त्यात म्हणजे चांगलं प्रतिसाद बी चांगला आहे. पोरांची सगळी एकजूट आहे की बाबा आणायचं करायचं सगळं पळापळी. 10 दिवस पोरं म्हणजे लेडीज असू द्या किंवा मुलं असू द्या किंवा म्हातारी माणसं असली तरी ते येते येऊन उभं राहतील. ते महत्वाचं आहे. त्यामुळे आनंद आहे आम्हाला. धन्यवाद. नाव सांगा तुमचं. माझं बाळासाहेब कटपाळे. बरं, आज तुम्ही सहभागी झालाय काय एवढा उत्साह? झालो ना, आम्ही दरवर्षीच बसतो. तसं चालू झाल्यापासून जसं आमचं सगळं मंडळाचं आमचा गणपती बसल्यापासून आम्ही सगळे एकत्रित असलो गणपतीसाठी. आम्ही लहान थोर सगळे वयस्कर सगळे आम्ही एकत्रित येऊन सगळा कार्यक्रम
सकाळ संध्याकाळ आरतीला सगळे लोक मळ्यातील सगळे लोक येते ते आरतीला येते ते कार्यक्रमाला येते ते अजिबात भजन मंडळ हे आमचं आहे सगळे कार्यक्रमाला सगळे टकाटकमध्ये येत असते सगळ्या कार्यक्रमात आपला सहभाग असतो सगळ्यांचाच असतो भजन लहान पोरं, हो आरती असू द्या कार्यक्रमात हो सगळ्यात सगळ्याचा भाग असतो चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम असतो दणदणीत आपला गणेश मंडळाचा होतोय. काय कोणाला बोलवायला लागत नाही काय नाही एखादा आवाज दिला का सगळे येते ते आरतीला हेच तुमचं वेगळंपण आहे. वेगळं आहे चांगलं सगळ्या लोकांचं गणपती आहे नवसाला पावणारा गणपती आहे. धन्यवाद. दादा तुमचं नाव सांगा. बर काय झाले का सगळी कामं शेतात तरी पण माऊली गणरायाकडे आज आलाय काय साकडं वगैरे गणरायाला घालताय का ह्या वर्षी काय पण आपलं असतं नाही असतं का काम आता 8-15 दिवसांनी चालू होतील बाजरी काढणं कुठं काय असते. ते काम करत करत गणरायाला काय पुढल्या वर्षी लवकर येताना काय घेऊन या असं काय सांगणार आहे का पाऊस काय पाणी काय तुम्हाला काय कमी काय पडलं कारण जळगावामुळे पाणी भरपूर आहे एवढी काही पावसाची आता ही नाही आवश्यक आवश्यक जळगावामुळे भरपूर पाणी आहे उन्हाळ्यात पावसाळ्यात पाणी आमच्या. धन्यवाद. पौर्णिमा सुरेश कटपाळे. पौर्णिमा हा बरं आज तू गणपती उत्सवात सहभागी झाली काय म्हणत पाहुणा काय खरं तर गणपती उत्सव म्हटला की आठवड्याभर माझं आधीच प्लॅनिंग असतं पार्टिसिपेट व्हायचं की अभ्यास करायचा काय करायचं बरं. म्हणजे कोणताही सण असो पहिलं माझं ठरलेलं असतं आज मेहंदी काढायची नेट पेंट लावायचं रांगोळी काढायची. बरं एक सांग तू शिकते काय कितवीला आहेस तू? मी आता 11वी सायन्स. 11वी हा. म्हणजे 11वी सायन्स शिकत असताना सुद्धा अगोदर प्लॅनिंग असते हा माझं म्हणजे किती वेळ प्रत्येकच उत्सवाला planning. द्यायचा आणि किती अभ्यासाला द्यायचा आणि दोन्हीचा संगम साधून मग तू अभ्यासाचं नियोजन करते. मग आज तू काय काय केलेलं आहे तुम्ही म्हणजे मी रांगोळी तर काढली अगोदर पहिल्यांदा स्वच्छ झाडलं वगैरे रांगोळी काढली तोपर्यंत तुम्ही आला माझं आवडलं परत आलीच. बरं एक सांग आता गणरायाला काय मागणी केली का तू अभ्यासात मार्क नाही. जास्त पडावे जास्त? कधीच कोणाकडेच मागणी करत नाही कोणताही गिफ्ट. असं ते चांगलं सांगितलं कारण तू शिकते म्हटल्यानंतर तुझ्यावर जबाबदारी आहे अभ्यासाची आणि तरी पण तू चांगल्या उत्साहात सहभागी होते. तुझं नाव सांगा. बरं ताई एक सांगा आता आपला गणेशोत्सव मोठ्या ह्याच्यात साजरा होतो जन्म तर महिलांचा या जी महिलांसाठी कार्यक्रम असतात कसा सहभाग असतो महिलांचा महिलांचा खूप छान सहभाग असतो यामध्ये बरं आणि सगळ्याच महिला खूप असं उत्साहाने भाग घेत असतात ह्याच्यामध्ये सगळ्या बरं. कोणीही मागं राहत नसतं उलट खूप उत्साह असतो आणि आत्या आणि मामा यांचं प्रोत्साहनामुळे हे खरं तर होते कारण काही ठिकाणी महिलांना मागं टाकण्याचा प्रयत्न बऱ्याच ठिकाणी होतो पण आमच्या इथं या मळ्यात असं काही प्रकार नाही आत्या मामा उलट प्रत्येक महिलांनी पुढे यावं आणि बोलावं अशी त्यांची इच्छा असते त्यामुळे सगळ्या महिला सहभागी असतात बरं, खूप आनंद आहे. महिलांच्यासाठी काही कार्यक्रम असतात महिलांसाठी भरपूर संगीत खुर्ची असते महिला फुगडी खेळतात टाळ्यांचा कार्यक्रम असतो बाकीचे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सुद्धा भाग घेतात बरं अजून काही महिलांसाठी वेगळे कार्यक्रम असतात असं काय वाटतं का की म्हणजे हे नियमित झालं तुमचं कार्यक्रम पण अजून काही वेगळं कार्यक्रम असेल कसं वाटतं का महिलांना महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी अजून महिलांचा सत्कार वगैरे केला तर अजून महिलांना प्रोत्साहन मिळेल असं मला वाटतं प्रत्येकच महिला कशाच्या निमित्ताने सत्कार असं प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत महिला काहींचा व्यवसाय आहे काही शेती करतात काही एखाद्या गोष्टीत पुढे असतात काही पोरी अभ्यासात पुढे असतात सत्कार होतात आमच्या इथं अगदी पण सन्मान चिन्ह चांगली गोष्ट आहे म्हणजे तुम्ही चांगला मुद्दा मांडलेला आहे की खरं तर महिलांचं असं दुर्मिळ असतात आणि मुद्दा तुम्ही चांगलेला आहे नक्कीच यावर्षी गणेश मंडळ तुमच्या या मागणीची दखल घेतली जाईल. धन्यवाद. आज तुम्ही आलाय काय या तुम्ही नियोजन केलेलं आहे तुमचं नाव अंजना दसरा कटपाळे. बर 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 आज सराव म्हणजे लवकर तुम्ही नियोजन केलेलं आहे गावात गणपती मांडून इथं आलं म्हणजे राहायला दहिवडीत हो. आहे आणि हे वस्तीवर हे आहे आपला मळा पहिलाच आहे शेती हा मूळ ठिकाण येतलं आहे शेती हा म्हणजे अगोदर त्यानंतर हे दोन्ही कार्यक्रम नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे. अजून काय सांगताल अजून ह्या तुमचं आहे अजून काय ना आम्हाला भारी वाटतं हे सगळं गणपती म्हणजे आम्हाला भारी वाटतं. असं ना धन्यवाद. दीदी तुझं नाव सांगा ये पुढे पुढे किती आहेस तू नाव सांग की तुझं किशोरी वडिलांचं किशोरी विकास राऊत 5वीला कन्या शाळेला. बरं मग आज काय मुलांच्यासाठी काय कार्यक्रम असतात असं मंडळाकडे मागणी काय आहेत माहित आहेत का कार्यक्रम काय आहेत बरं अजून काय त्यांनी वेगळं कार्यक्रम ठेवत असं तुला वाटतं का ठेवलंय का त्याने ठेवलंय ना मग ते सगळ्या कार्यक्रमात सहभागी हो. नाव सांगा तुमचं अंजना तात्या कटपाळे. बरं गणपतीचं आज आगमन झाले काय मागणी गणपतीचा लय उत्सव आहे आम्हाला
आम्हाला नवसाला पावतो गणपती दरवर्षी. बरं. आम्ही गौराई पोरासाठी मुलगी मागितली नवसाने. बरं. नवसाचा गणपती आहे, मुलांना गणपती दिलाय आज. मोठा मुलगा आलाय मिळते ती बारका आला नाही अजून. बरं हा. तर गौराई आम्हाला नवसाला पावलेली आहे, मुलगी झाली आहे. मुलगी झाली. हा गणपतीला नात मागितली गेल्या वर्षी. गौराई होऊ द्या काही लोक गणपती मुलं तुम्हाला. मागतात. हा, आम्ही बाबा. मुलगी मागितली. आम्ही मुलगी मागितली. गणपती बाप्पाला म्हणलं आम्हाला गौराई द्या, तुम्हाला आम्ही आपली मूर्ती देऊया. बरं बरं. चांगल्या उत्सवानं आम्हाला गणपती साजरा करायला आनंद वाटतो आणि नवसाला गणपती पावतो आम्हाला. आणि हाही नवसाचाच आहे ना, आणखी मुलगी बी नवसानेच मागवली आहे. त्याच्यामुळे आम्हाला आनंद लय होतो त्या. मावशी, एक वर्षाची लोक मुलगा व्हावा हो, म्हणून नवस हो. करतात. पण घरची लक्ष्मी पाहिजे म्हणून आम्ही गणपतीला नवस केला होता, गौराई होऊ द्या आम्हाला. आणि झाले. झाली लय आनंदात आहे ती सगळी. आणि ते गौराई झाल्यापासून आम्हाला काहीच कमी नाही, लय कामं होत चालली ती लक्ष्मीची पावलं पुढे. लक्ष्मीची पावली घरी आली. त्याच्यामुळे काहीच म्हणजे वाटत नाही कुठलं काय. धन्यवाद. आज पहिलाच शुभारंभ आज आपल्याला झाला आहे तो आमचं गाव आमचं गणेश मंडळाचा. खरं तर छोट्याशा वस्तीमध्ये संत सावतामळी गणेश मंडळानं आज गणरायाचं आगमन झालं आणि आगमन झाल्यानंतर आरती झाली आणि आरतीच्या कार्यक्रमानंतर आपण थेट त्यांच्याशी संवाद साधलेला आहे की गणेश मंडळाचं कोणकोणते कार्यक्रम आहेत, गणेश संत सावतामळी गणेश मंडळ का स्थापन केले, अशी विविध माहिती आज आपण संत सावतामाळी अर्थात कटपळे वस्तीतील गणराया भक्ताकडून घेतलेल्या आहेत. खरोखर त्यांनी एक वेगळं पण सांगितलं की छोटीशी वस्ती आहे पण आमचं जिवंत देखाव्यावर आम्ही भर दिलेला आहे आणि जिवंत देखावे आहेत त्याचबरोबर विनोदी पण असावेत आणि हृदयस्पर्शी पण आहेत अशी त्यांनी दखल घेतलेली आहे. खरं तर सर्वांना आवडेल असा हा त्यांनी भरगच्च कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर गणेश भक्तांना पण आवाहन करूया की सर्व कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा. गणपती बाप्पा मोरया. सकाळ